नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी आज आपण इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं जे 5वं मॉड्यूल आहे अल्टरनेटर त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. या आधीचे जे 4 मॉड्यूल आहे ही मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते बघितलं नसतील तर आधी ते बघून घ्या. आज आपण अल्टरनेटरच्या पार्ट 1 बद्दल डिस्कस करणार आहोत. चला तर सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, विच फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द ईएमएफ पर फेज. ईएमएफ पर फेज इन अ आयडियल अल्टरनेटर, म्हणजे आदर्श अल्टरनेटर मध्ये ईएमएफ पर फेज मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते किंवा कोणता फॉर्म्युला वापरला जातो. बघा, आपण ईएमएफ ला व्होल्टेज जनरेट करण्यासाठी वापरतो, तर ईएमएफ चा फॉर्म्युला असतो अल्टरनेटर मध्ये. बघा, किती जनरेट ईएमएफ हे डिपेंड करत असतं 4.44 मल्टीप्लाय बाय फ्रिक्वेन्सी मल्टीप्लाय बाय नंबर ऑफ टर्न्स आणि मल्टीप्लाय बाय जेवढा फ्लक्स एक पोल तयार करेल तेवढा त्या फ्लक्सला आपण काय म्हणतो असतो, जो टोटल फ्लक्स किंवा जो एक पोल जेवढा नंबर ऑफ फ्लक्स तयार करणार त्याला आपण काय म्हणतो, फ्लक्स म्हणतो. आणि हा फॉर्म्युला वापरला जातो आपल्या ईएमएफ न किती अल्टरनेटर जनरेट केला त्याच्यासाठी. मग ऑप्शन मध्ये बघा, पहिली गोष्ट 4.44 मल्टीप्लाय बाय फ्रिक्वेन्सी मल्टीप्लाय बाय नंबर ऑफ टर्न्स मल्टीप्लाय बाय काय मेन फ्लक्स आहे आपला. मग इथं बघा 2.22 म्हटल्यावर ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बघा ऑप्शन नंबर सी कटलं. आता 4.44 मल्टीप्लाय मध्ये का डिवाइड मध्ये, तर 4.44 हे मल्टीप्लाय मध्ये असणार फ्लक्स फ्रिक्वेन्सी आणि नंबर ऑफ टर्न्सच्या, म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. नंतरचा क्वेश्चन बघा, विच रूल इज यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ इन अल्टरनेटर. बघा, अल्टरनेटर असो किंवा कोणत्याही टाईपचा जनरेटर असो, जनरेटर मध्ये तयार होणारा ईएमएफ आणि त्याचे जर का आपल्याला डायरेक्शन फाइंड करायचे असेल तर आपण फ्लेमिंगचा राईट हँड रूल वापरतो. हे मी तुम्हाला डीसी जनरेटरच्या टॉपिक मध्ये सुद्धा सांगितलं होतं. जर मोटर असती तर मोटरचा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आला असता. आता इथं जनरेटर आहे म्हणून ऑप्शन बघा, जनरेटर आहे म्हणून ऑप्शन नंबर डी येणार की फ्लेमिंगचा राईट हँड रूल. आता हाच मोटर असते तर मोटरसाठी फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आला असता. नंतर बघा, राईट हँड पाम रूल वगैरे कालच्या याच्यामध्ये बघितलं आपण, जो सोलेनाइड साठी वापरतो. सोलेनाइड कॉइल मध्ये जर का तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड करायची असेल तर आपण म्हणजे राईट हँड रूल जो पाम रूल वापरतो तो वापरतो. आणि क्रॉक स्क्रू रूल सुद्धा आपण काय वापरतो, जो कंडक्टर असतो त्या कंडक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी वापरत असतो. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन नंबर डी राहणार. क्वेश्चन नंबर 3 बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट इन अल्टरनेटर. जो अल्टरनेटर आहे ना, अल्टरनेटर मधल्या या पार्टचं त्यांनी काय विचारलं, आपल्याला नाव विचारलं. आता सर्वात आधी लक्षात घ्या, जेही यांनी हा पार्ट दाखवला नाही, हा रोटर असतो अल्टरनेटरचा. आणि अल्टरनेटरचे रोटर हे 2 टाईपचे बनलेले असतात. एक असतो सॅलियंट पोल रोटर, एक असतो नॉन सॅलियंट पोल रोटर किंवा आपण त्याला स्मूथ सिलेंड्रिकल रोटर म्हणतो. मग या दोन्हीचे नाही का वेगवेगळे यूज असतात. जर इथं बघा, ज्या रोटरची डायमीटर जास्त असेल आणि ऍक्सेल लेंथ कमी असेल, ऍक्सेल लेंथ म्हणजे बघा हा ऍक्सेल लेंथ त्याची कमी आहे आणि डायमीटर जास्त आहे. डायमीटर जास्त आहे आणि ऍक्सियल लेंथ जर का तुम्ही कमी असेल तर त्याला आपण सॅलियंट पोल रोटर म्हणतो. आणि असा अल्टरनेटर, ज्या अल्टरनेटरची ऍक्सियल लेंथ बघा जास्त आहे आणि याची डायमीटर कशी आहे, कमी आहे, तर या अल्टरनेटरला आपण सिलेंड्रिकल किंवा स्मूथ सिलेंड्रिकल रोटर असं म्हणत असतो. आणि जर तुम्ही क्वेश्चन मध्ये बघितलं तर बघा, याची डायमीटर जास्त दिसत आहे आणि ऍक्सियल लेंथ काय याची कमी आहे, म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन नंबर सी सॅलियंट पोल रोटर. मी आता सांगितलं कारण ऑप्शन नंबर सी काय राहणार, सॅलियंट पोल रोटर इथं राहणार आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा, त्यांनी काय विचारलं, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेट द ईएमएफ इक्वेशन ऑफ एन अल्टरनेटर. बघा, जसा क्वेश्चन नंबर 1 होता सेम क्वेश्चन त्यांनी काय विचारलं की फॉर्म्युला कॅल्क्युलेट द इक्वेशन ईएमएफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर. आता इथं तुम्हाला बघा फॉर्म्युला सेम राहणार 4.44 मल्टीप्लाय बाय फ्रिक्वेन्सी मल्टीप्लाय बाय नंबर ऑफ टर्न्स आणि जो आपला फ्लक्स असतो तो फ्लक्स. मग आता इथं तुम्हाला दिसताना बघा एक केसी आणि केडी एक्स्ट्रा फॅक्टर दिसले. आता केसी म्हणजे काय असतं, केसी म्हणजे असतो बघा आपला कॉईल स्पॅन फॅक्टर आणि केडी म्हणजे असतो वाइंडिंग डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. आयडियल कंडिशन मध्ये या फॅक्टरला 1 कन्सिडर करतो म्हणून काही इक्वेशन मध्ये तुम्हाला केसी केडी दिसणार नाही. जर समजा केसी केडी तिथं अवेलेबल असेल तर इथं फक्त 4.44 बघा, बाकी एक इक्वेशन सेम राहील 4.44 मल्टीप्लाय बाय केसी केडी फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ टर्न्स आणि फ्लक्स. हा फॉर्म्युला जिथे दिसेल या बाकीचं काय याचं करेक्ट आन्सर राहणार. मग ऑप्शन नंबर ए मध्ये बघा, ऑप्शन नंबर ए इज इक्वल टू 4.44 मल्टीप्लाय बाय केसी केडी मल्टीप्लाय बाय टी आणि 5 एम ए, म्हणजे याच्यात फ्रिक्वेन्सी नाही म्हणजे ऑप्शन नंबर ए ही कटला. ऑप्शन नंबर बी मध्ये 2.2 म्हणजे ऑप्शन नंबर बी ही कटला. आता ऑप्शन नंबर सी मध्ये बघा 4.44 केसी केडी मल्टीप्लाय बाय एफ टी मल्टीप्लाय बाय फ्लक्स, म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. नंतरचा क्वेश्चन बघा,
हाऊ द अल्टरनेटर आर रेटेड. जे अल्टरनेटर असतात ना याला रेटेड म्हणजे रेटिंग कशी असते हे त्यांनी विचारलं. जर तुम्ही आपल्या घरातले इक्विपमेंट्स बघितले असेल तर त्याच्यात वॅटेजमध्ये रेटिंग असते. आपण म्हणतो बाबा 20 वॅटचा बल्ब आहे, 40 वॅटचा फॅन आहे किंवा 60 वॅटची मोटर आहे. ह्या ज्या मोटर आपण ज्या यूज करतो ना त्याची रेटिंग नाही का वॅटमध्ये दिलेली असते. पण अल्टरनेटर जो असतो ना अल्टरनेटरची रेटिंग कशामध्ये दिली असते बघा. ही अल्टरनेटरची नाही का नेम प्लेट आहे. जर तुम्ही नेम प्लेट वरती बघितलं बघा इथं पॉवर फॅक्टर वगैरे दिलेलं आहे आणि कॅपॅसिटी दिलेली आहे अल्टरनेटरची. तर कॅपॅसिटी बघायची किती 1333.kVA. केव्हीए म्हणजे असतं किलो व्होल्ट आणि अँपियर. म्हणजे जोही अल्टरनेटर असेल किंवा जनरेटर असेल किंवा ट्रान्सफॉर्मर जरी असेल तरी त्यांची जी रेटिंग असते ना ती रेटिंग असते केव्हीए मध्ये दिलेली असते. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्न ऑप्शन नंबर ए या प्रश्न काय बरोबर उत्तर राहणार. मग जे किलोवॅट मध्ये वगैरे ज्या मोटर असतात ना ज्या आपण यूज करतो त्या मोटरची रेटिंग किलोवॅट मध्ये दिली असते. मेगावॅट वगैरे म्हणजे आणि केव्ही मध्ये वगैरे मी बघा जे आपली ट्रान्समिशन लाईन असते केव्ही मध्ये आपण म्हणतो 11 केव्हीची ट्रान्समिशन लाईन आहे, 132 केव्हीची ट्रान्समिशन लाईन आहे. म्हणजे ही ट्रान्समिशन लाईनसाठी वापरली जाते. पण अल्टरनेटर विचारलं तर अल्टरनेटरची रेटिंग ऑलवेज केव्हीए कशामध्ये असते केव्हीए मध्ये असते. विच फॉर्म्युला टू यूज टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन इन अल्टरनेटर. आता व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय असतं बघा. एखादा अल्टरनेटर आहे अल्टरनेटरला आपण काय केलं स्टार्टिंगला नो लोडवरती अल्टरनेटर चालवलं तर अल्टरनेटर काहीतरी व्होल्टेज डिलिव्हर करेल. पण लोड वाढल्यानंतर अल्टरनेटर जे व्होल्टेज डिलिव्हर करतो ते कमी होतं. म्हणजे नो लोडचं व्होल्टेज काय असतं म्हणजे नो लोडचं व्होल्टेज जास्त असतं आणि फुल लोड ज्यावेळेस आपण रेटेड म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला लोड देतो त्यावेळेस त्याचं काय होतं व्होल्टेज कमी होत असतं. मग याच्यासाठी आपण व्होल्टेज रेग्युलेशन फाइंड करतो. मग व्होल्टेज रेग्युलेशन फाइंड केल्याने आपल्याला हे समजतं की त्या अल्टरनेटरची इफिशियन्सी कॅल्क्युलेट करता येते. सोबत फुल लोड दिल्यानंतर अल्टरनेटरचं व्होल्टेज कितीने ड्रॉप होणार आहे जेणेकरून आपल्याला टर्मिनल व्होल्टेज किती पाहिजे हे आपण डिसाईड करत असतो. मग त्यासाठी फॉर्म्युला असतो बघा व्होल्टेज ऍट फुल लोड मायनस व्होल्टेज ऍट नो लोड. बघा फुल लोडला व्होल्टेज काय व्होल्टेज ऍट काय असतं नो लोड. व्होल्टेज ऍट नो लोड मायनस व्होल्टेज ऍट फुल लोड. म्हणजे का बरं मला सांगा व्होल्टेज नो लोडचं व्होल्टेज जास्त राहतं आणि फुल लोडचं व्होल्टेज कमी राहतं. डिवाइड बाय व्होल्टेज ऍट फुल लोड मल्टिप्लाय बाय 100. हा फॉर्म्युला आहे तुमचा कशाचा पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन कॅल्क्युलेट करण्याचा. मग इथे जर बघितलं तुम्ही व्होल्टेज ऍट नो लोड मायनस व्होल्टेज ऍट फुल लोड बघा ऑप्शन नंबर सी म्हणजे ऑप्शन नंबर बी मध्ये काय व्होल्टेज ऍट नो लोड अपॉन व्होल्टेज ऍट फुल लोड डिवाइड बाय व्होल्टेज ऍट फुल लोड मल्टिप्लाय बाय 100. हा बरोबर फॉर्म्युला आहे तुमचा कशाचा पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन कॅल्क्युलेट करण्याचा. क्वेश्चन नंबर 7 बघा व्हॉट इज द सप्लाय फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटर हॅव्हिंग पोल्स रन ॲट 1000 आरपीएम. आता काय विचारलं त्यांनी एक अल्टरनेटर आहे त्याची स्पीड दिली बघा. स्पीड किती दिली एनएस स्पीड किंवा आपण याला म्हणू स्पीड दिली 1000 आरपीएम. हा स्लाइड बदलली का बघा. स्पीड किती दिली इथं 1000 आरपीएम. म्हणजे बघा एन इज इक्वल टू किती झालं 1000 आरपीएम आणि काय दिलं परत तुम्हाला काय दिली सप्लाय फ्रिक्वेन्सी दिली. आपल्याला सप्लाय फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची म्हणजे एफ कॅल्क्युलेट करायची तुम्हाला आणि नंबर ऑफ पोल दिलेले पी इज इक्वल टू किती दिला 6. मग आपल्याला माहिती आहे की सिंक्रोनस स्पीडचा किंवा स्पीडचा फॉर्म्युला असतो एन एस इज इक्वल टू 120 एफ अपॉन पी. मग आपल्याकडे बघा इथं एन एस सिंक्रोनस स्पीड दिलेली किती दिली 1000 आरपीएम. 120 ॲज इट इज राहणार. फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची म्हणून फ्रिक्वेन्सी आणि नंबर ऑफ पोल किती नंबर ऑफ पोल 6 म्हणजे 6 ॲज इट इज 6 एका 6 इंदूने 12 म्हणजे बघा 1000 इज इक्वल टू 20 मल्टिप्लाय बाय एफ. मग हे 20 काय होणार इकडे डिवाइडला जाणार म्हणजे 1000 भागिले 20 काय होणार 1000 भागिले 20 इज इक्वल टू एफ. मग 0 सोबत 0 कटला आणि उत्तर येणार याचं 50 म्हणजे एफ इज इक्वल टू किती आलं 50 हर्ट्झ याचं उत्तर आलं. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची होती आणि बघा आपल्याला एनएस इज इक्वल टू 120 एफ बाय पी. इथं आपल्याला सिंक्रोनस स्पीड दिली होती फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची होती नंबर ऑफ पोल दिला होता. तुम्हाला या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी हा सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि फॉर्म्युला तुम्ही आन्सर म्हणजे व्हॅल्यू पुट केलं तर तुमची फ्रिक्वेन्सी किती झाली 50 हर्ट्झ. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय राहणार बरोबर उत्तर राहणार. नंतरचा क्वेश्चन बघा कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ एन अल्टरनेटर हॅव्हिंग 2 पोल्स अँड फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्झ. तो सेम फॉर्म्युला वापरून आता काय करायचं तुम्हाला त्यांनी काय सांगितलं 2 पोल आहेत म्हणजे नंबर ऑफ पोल लिहून घ्या. सर्वात आधी गिव्हन डेटा लिहून घ्यायचा पी इज इक्वल टू किती आहे 2 आणि नंतर काय दिलं फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्झ म्हणजे एफ किती दिलं 50 हर्ट्झ. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय त्याची स्पीड कॅल्क्युलेट करायची म्हणजे एन कॅल्क्युलेट करायचा. तोच बघा एनचा फॉर्म्युला काय असतो एन इज इक्वल टू 120 एफ अपॉन पी. मग 120 मल्टिप्लाय बाय फ्रिक्वेन्सी किती दिली 50 हर्ट्झ दिली फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आणि नंबर ऑफ पोल किती आहेत नंबर ऑफ पोल आहेत 2 म्हणजे 2 नंबर ऑफ पोल असेल तर बघा 2 बेसक 12 60 मल्टिप्लाय बाय 50 म्हणजे याचं उत्तर येणार 3000 आरपीएम. म्हणजे स्पीड किती आली तुमची स्पीडची व्हॅल्यू किती आली 3000 आरपीएम. म्हणजे या क्वेश्चन बघा इथं ऑप्शन नंबर सी
काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आता बघा काही व्हॅल्यू स्टँडर्ड असतात, जसं की 2 पोलचा अल्टरनेटर असेल तर त्याची म्हणजे 3000 RPM स्पीड असते. जर 4 पोलचा अल्टरनेटर असेल, इंडियासाठी सांगतो कारण इंडियामध्ये फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे, जर 4 पोलचा अल्टरनेटर असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, सिंक्रोनस स्पीड किंवा सिंक्रोनस स्पीड किती असते, त्याची 1500 RPM वगैरे असते. नंतर बघा क्वेश्चन नंबर 9, व्हॉट इज अ कंडिशन, काय विचारलं त्यांनी, व्हॉट इज अ कंडिशन ऑफ लॅम्प बिकम डार्क इन अ डार्क लॅम्प मेथड पॅरलल ऑपरेशन ऑफ 2 अल्टरनेटर, म्हणजे 2 अल्टरनेटर मध्ये समांतर ऑपरेशनच्या गडद दिव्याच्या पद्धतीमध्ये दिवे कोणत्या स्थितीत होतात. आता बघा ज्यावेळेस आपण अल्टरनेटरचं पॅरलल ऑपरेशन करत असतो, आता पॅरलल ऑपरेशन करणं काय की 2 सेम रेटिंगच्या अल्टरनेटरला आपण काय करत असतो, लोडच्या डिमांडनुसार आपण 2 सेम रेटिंगच्या अल्टरनेटरला पॅरलली कनेक्ट करावं लागतं. मग पॅरलली कनेक्ट करताना लक्षात घ्यावं लागतं, जर त्याची फ्रिक्वेन्सी जर वेगळी असली किंवा त्याचं व्होल्टेज जर का बदललं ना, तर पॅरलल ऑपरेशनमध्ये म्हणजे दुसरा जो अल्टरनेटर आहे, जर का एका अल्टरनेटरचं व्होल्टेज किंवा फ्रिक्वेन्सी कमी आहे तर दुसरा अल्टरनेटर ॲज अ लोड म्हणून चालतो. मग त्यावेळेस काय करावं लागतं, जर आपल्याला समजा 2 अल्टरनेटर आहे, हा झाला जनरेटर 1 आणि हा झाला जनरेटर 2, मग या 2 अल्टरनेटरला जर का तुम्हाला पॅरलली कनेक्ट करायचं असेल तर या 2 अल्टरनेटरच्या पॅरलल कनेक्ट करण्यासाठी मेथड असतात बघा, 1 लॅम्प डार्क मेथड किंवा ऑल लॅम्प डार्क मेथड म्हणतो, 1 लॅम्प डार्क आणि 2 लॅम्प लाईट मेथड, आणि एक असतो सिंक्रोनोस्कोप डिव्हाइस असतो. मग त्यांनी काय विचारलं की ज्या वेळेस काय होतं की जो ऑल लॅम्प डार्क मेथड मध्ये काय केलं, बल्ब काय झाले डार्क झाले, तर अशा कंडिशनला काय दाखवतं, तर अशी कंडिशन असते बघा की तुमचं पॅरलल ऑपरेशन सक्सेसफुली झालं. आणि पॅरलल ऑपरेशन सक्सेसफुली जेव्हाच होतं जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी आणि जो टर्मिनल व्होल्टेज किंवा व्होल्टेज जे तुम्हाला भेटणार आहे ते जर का तुमचं सेम झालं तर पॅरलल ऑपरेशन सक्सेसफुल राहतं. मग बघा इथं टर्मिनल व्होल्टेज इक्वल राहू शकतं. व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी बोथ आर इक्वल, व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी, कारण व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही काय पाहिजे, सेम पाहिजे. व्होल्टेज आणि पॉवर रेटिंगवर डिपेंड करत नाही. आणि फ्रिक्वेन्सी आर सेम इन बोथ अल्टरनेटर. बघा फ्रिक्वेन्सी पण सेम पाहिजे आणि व्होल्टेज पण सेम पाहिजे. मग असा ऑप्शन की ज्याच्यामध्ये ऑप्शन नंबर बी बघा, ज्याच्यामध्ये व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही दिलेले आहे, म्हणजे ज्यावेळेस तुमच्या अल्टरनेटरची व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी सेम होईल त्याच वेळेस तुमचे काय होतात, ते बल्ब काय होतात, डार्क होत असतात. आणि त्यावेळेस समजून घ्यायचं तुमचं जे पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर ते सक्सेसफुली झालं. मग या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन नंबर बी बरोबर उत्तर राहणार. बघा क्वेश्चन नंबर 10 काय म्हणतो आता, हाऊ द कंपन्सेटिंग डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट ड्यू टू द आर्मेचर रिएक्शन इन अल्टरनेटर, म्हणजे अल्टरनेटर मधील आर्मेचर रिएक्शनमुळे डिचुंबकीय प्रभावाची भरपाई कशी केली जाते. आता बघा अल्टरनेटर असो किंवा कोणतीही मोटर असो त्याच्यामध्ये आर्मेचर रिएक्शन होत असते. मग या आर्मेचर रिएक्शनला कमी करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स असतात. आपण त्या वेगवेगळ्या मोटर वाईज बघितला, डीसी मोटरमध्ये, डीसी जनरेटरमध्ये वेगळ्या मेथड्स आहेत. अल्टरनेटरमध्ये आपण काय करतो, ज्या वेळेसही म्हणजे डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट होत असेल, जर फील्डचा जो करंट असतो ना, जो आपण फील्डला एक्सायटेशन देतो त्या फील्डचं एक्सायटेशन काय होत असतं, वाढवावं लागतं. आणि फील्ड करंट वाढवल्यामुळे काय होत असतं, जो डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट होणार आहे तुमचा तो काय होतो, कंपन्सेट होतो किंवा त्याची भरपाई केली जाते. मग ऑप्शन याच्यात बघा, ऑप्शन नंबर 1 आहे रिड्यूस द स्पीड ऑफ अल्टरनेटरची स्पीड रिड्यूस नाही करत, रिड्युसिंग द फील्ड एक्सायटेशन ऑफ करंट. बघा आपण उलट एक्सायटेशन फील्डला काय करतो, इन्क्रीज करत असतो. मग इन्क्रीजिंग द फील्ड एक्सायटेशन करंट, म्हणजे जो एक्सायटेशनला जो आपण करंट देणार आहे त्या करंटला आपण काय करायचं, इन्क्रीज करायचं. आणि त्या करंटला इन्क्रीज केल्यानंतर जो तुमचा डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट जो अल्टरनेटरमध्ये होणार आहे तो काय असतो, कंपन्सेट होत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 11, व्हॉट इज द यूज ऑफ सिंक्रोनोस्कोप, म्हणजे सिंक्रोनोस्कोपचा वापर काय. आता बघा मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सिंक्रोनोस्कोप म्हणजे मगाशी सांगितलं की अल्टरनेटर जो असतो ना, त्या अल्टरनेटरला जर आपल्याला 2 अल्टरनेटर असतील सेम रेटिंगचे, आपल्याला काय करायचं, त्या दोन्ही अल्टरनेटरला, म्हणजे हा जनरेटर 1 आहे आणि हा जनरेटर 2 आहे, मग तुम्हाला काय करायचं, या दोन्ही जनरेटरला बसबार सोबत कनेक्ट करायचं आणि त्याला पॅरलल ऑपरेशन करायचं. म्हणजे जर काय याला पॅरलली बसबार सोबत कनेक्ट करायचं आहे तुम्हाला, तर पॅरलल ऑपरेशन करताना आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का, त्याची व्होल्टेज रेटिंग, त्याचा जो आउटपुटची जी फ्रिक्वेन्सी ती फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या रेटिंग आपल्याला काय पाहिजे, सारख्या पाहिजे. मग आपल्याला कधी कधी काय होतं, जर समजा हा जनरेटर 1 आहे, जर याचा टर्मिनल व्होल्टेज 440 आहे आणि दुसऱ्या जनरेटरचा व्होल्टेज 420 झालं, तर हा 420 वाला जनरेटर असून तो लोड सारखा काम करणार. मग त्यासाठी आपल्याला आपण काय करतो, जो 1 लॅम्प डार्क मेथड असते, ऑल लॅम्प डार्क मेथड असते, 1 लॅम्प डार्क 2 लॅम्प ब्राईट मेथड असते. तर हे झाले आपल्या लॅम्पवाल्या मेथड. पण एक डिव्हाइस भेटतो जो असतो सिंक्रोनोस्कोप नावाचा. मग या डिव्हाइसद्वारे आपण काय करू शकतो, डायरेक्टली विदाऊट ते लॅम्प वगैरे झंझट न ठेवता डायरेक्ट हा डिव्हाइस कनेक्ट करायचा मीटर सारखा. आणि या डिव्हाइसमध्ये नाही का, याला तुम्ही ज्यावेळेस दोन्ही जनरेटरला इनपुट बघा, इथं बसबारचा आणि जनरेटरचं इनपुट दिलेलं आहे, जर याला ज्यावेळेस इनपुट कनेक्ट करणार, इथं नाही का हा डायल राहणार. जर समजा आता याच्यामध्ये नाही का, इथं एकाच्या डायल आहे, याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला एलईडी दिसत असेल. जर समजा जनरेटर फास्ट असं या साईडला एलईडी ग्लो झाला, याचा अर्थ जनरेटरची तुमच्या स्पीड जास्त आहे, तुम्हाला त्याचे काय करावं, ते स्पीड ऍडजस्ट करून स्पीड कमी करायची. आणि जर समजा स्पीड कमी असेल, इथं जनरेटर स्लो, या साईडचे एलईडी ग्लो होत असतील, जर तुम्ही याला काय करतो, जनरेटर स्लो आहे म्हणजे जनरेटरची काय करायची, आपल्याला स्पीड वाढवायची. आणि जनरेटरची स्पीडवरून काय करणार आपण, बरोबर ज्यावेळेस ही लाईन एलईडी जिथं ज्या ग्रीन एलईडी दिसतात तुम्हाला, या ग्रीन एलईडी ज्यावेळेस ब्लिंक होतील त्यावेळेस समजून घ्यायचं की तुमचं पॅरलल ऑपरेशन सक्सेसफुल झालं.
मग हे कशासाठी वापरतो सिंक्रोनोस्कोप हाच क्वेश्चन त्यांनी विचारला. तर बघा ऍडजस्टिंग द आउटपुट व्होल्टेज का आउटपुट व्होल्टेजला ऍडजस्ट करण्यासाठी ज्यावेळेस आपण पॅरल ऑपरेशन करतो त्या पॅरल ऑपरेशन झालं का नाही आणि कोणत्या स्पीडला पॅरल ऑपरेशन सक्सेसफुली झालं हे दाखवण्यासाठी आपण सिंक्रोनोस्कोप वापरत असतो. मग बघा ऍडजस्टिंग द फेज सिक्वेन्सला ऍडजस्ट करण्यासाठी पण नाही, ऍडजस्टिंग द सप्लाय फ्रिक्वेन्सीला ऍडजस्ट करण्यासाठी नाही. बघा ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट ज्या असतात आपण स्पीडला कमी किंवा जास्त करून या ऍडजस्टमेंट करत असतो. आणि नंतर काय केलं, इंडिकेट द करेक्ट इन्स्टंट ऑफ पॅरल ऑपरेशन, म्हणजे जो पॅरल ऑपरेशन ज्या इन्स्टंटला किंवा ज्या क्षणाला पॅरल ऑपरेशन झालं ते दाखवण्यासाठी आपण सिंक्रोनोस्कोप नावाचा जो डिव्हाइस असतो तो वापरत असतो. अशा पद्धतीने बघा आपण जो आपला 5वा मॉड्यूल होता जो अल्टरनेटरचा सेकंड इयरचा अल्टरनेटरचा जो पहिला पार्ट होता आपला अशा पद्धतीने कंप्लीट झालेला आहे. याचा पार्ट 2 या चॅनलवरती मी येत्या 1 ते 2 व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे. अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील इम्पॉर्टंट एमसीक्यू वाले ते मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. अजून व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना जेही इलेक्ट्रिशियन सेकंड इयरला आहेत आणि सीबीटीची तयारी करत आहेत. धन्यवाद.